नमस्कार. भक्तिपूजा ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. महादेव आजही जिवंत आहेत का? हिमालयातील ते रहस्यमयी सत्य. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आपण एका अशा युगात जगतो जिथे प्रत्येक गोष्टीचा पुरावा विज्ञानाकडे मागितला जातो. पण या जगाच्या पाठीवर काही जागा अशा आहेत जिथे विज्ञान आपले हात टेकते. आजही आपल्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. भगवान शिव, ज्यांना आपण देवांचा देव महादेव म्हणतो, ते खरंच आजही या पृथ्वीवर आहेत का, की ते फक्त पुराणातले एक पात्र आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही घटना आणि अशा काही रहस्यांकडे घेऊन जाणार आहे, ज्या ऐकल्यानंतर तुमची महादेवावरील श्रद्धा अजून घट्ट होईल. ही फक्त कथा नाही, तर अनेकांनी घेतलेले अनुभव आहेत. सर्वात पहिले आपण बोलूया कैलास पर्वताबद्दल. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर आजवर हजारो लोक चढले आहेत. पण कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा 2000 मीटरने कमी असूनही आजवर तिथे कोणीही चढू शकलेलं नाही. का? रशियन गिर्यारोहक वैज्ञानिकांनी जेव्हा कैलासचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे जाणवले की कैलास हा केवळ डोंगर नाही, तर तो एक मानवनिर्मित पिरॅमिड आहे, जो जगाचे केंद्र आहे. रशियन डॉक्टर अर्न्स्ट मुलादाशेव यांनी त्यांच्या संशोधनात सांगितलं की जेव्हा ते कैलासच्या जवळ गेले तेव्हा त्यांना दिशाभूल झाल्यासारखे वाटले. त्यांच्या टीममधील काही लोकांच्या नखांची आणि केसांची वाढ एका रात्रीत इतकी झाली जी सामान्यतः 2 आठवड्यात होते. याचा अर्थ तिथे वेळ खूप वेगाने धावतो. अनेकांचा असा दावा आहे की आजही कैलास पर्वताच्या शिखरावर महादेवांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या वेळी तिथून एक गूढ प्रकाश दिसतो आणि वाऱ्याच्या आवाजासोबत ओम आणि डमरूचा आवाज ऐकू येतो. नासाने जेव्हा सॅटेलाइट फोटो घेतले तेव्हा कैलासच्या सावलीत चक्क ओमची आकृती उमटलेली दिसली. हे सर्व योगायोग असू शकतात का, की आजही तिथे महादेव ध्यानाला बसलेले असतील? आता बोलूया एका अशा रहस्याकडे जे महाराष्ट्राच्या जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील असिरगड किल्ल्यात दडलेले आहे. महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाला भगवान श्रीकृष्णाने अमरत्वाचा शाप दिला होता आणि सांगितले होते की तू युगायुगांपर्यंत तुझ्या जखमा घेऊन भटकत राहशील. स्थानिक लोक सांगतात की अश्वत्थामा आजही जिवंत आहे. असिरगड किल्ल्यात महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची एक विशेष गोष्ट अशी की दररोज पहाटे जेव्हा मंदिर उघडले जाते तेव्हा शिवलिंगावर ताजी फुलं, बेलपत्र आणि चंदनाचा लेप लावलेला असतो. आता प्रश्न असा पडतो की रात्रीच्या वेळी तर गडाचे दरवाजे बंद असतात, मग आत येऊन पूजा कोण करतं? तिथल्या पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की ही पूजा दुसरं कोणीही नसून स्वतः अश्वत्थामा करतो. तो दररोज महादेवाच्या दर्शनाला येतो. जर अश्वत्थामा जिवंत आहे तर त्याला दर्शन देणारे महादेवही आजही कुठे ना कुठे गुप्त रूपात याच पृथ्वीवर आहेत. हे यातून सिद्ध होत नाही का? हिमालयाच्या खोल दऱ्यांमध्ये एक सिद्ध आश्रम किंवा शांग्रीला नावाची जागा असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की तिथे फक्त सिद्ध पुरुष आणि महान योगीच पोहोचू शकतात. अनेक पर्यटकांनी आणि भारतीय सैन्यातील जवानांनी हिमालयात अशा काही व्यक्ती पाहिल्याचा दावा केला आहे, ज्यांची उंची 10 ते 12 फूट होती आणि ते उणे 40 डिग्री तापमानातही फक्त एका मृगचर्म परिधान करून बर्फात चालत होते. एका प्रसिद्ध योगीने त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की त्यांना हिमालयात एका अशा गुहेचे दर्शन झाले जिथे एक विशाल व्यक्ती ध्यानाला बसली होती. त्यांच्या अंगातून निळा प्रकाश बाहेर पडत होता. तेव्हा त्या योगीने जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एका अदृश्य भिंतीचा अनुभव आला. हे महादेव नसावेत तर कोण असावेत? महादेव आजही हिमालयातील अशा गुप्त ठिकाणी राहून जगाचे रक्षण करत असे अनेक साधू मानतात. केदारनाथची ती भीमशिला 2013 मध्ये केदारनाथमध्ये आलेले भीषण संकट आठवा. चहूबाजूंनी पाणी आणि दगड कोसळत होते. संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले, पण मंदिराला साधी चराही गेली नाही. का? कारण अचानक एक महाकाय शिळा, ज्याला आपण आता भीमशिळा म्हणतो, पाण्यासोबत वाहत आली आणि मंदिराच्या अगदी मागे येऊन थांबली. त्या शिळेने पाण्याचा प्रवाह दुभाजला आणि मंदिर सुरक्षित राहिले. भक्त म्हणतात की जेव्हा आपले भक्त संकटात असतात तेव्हा महादेव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रक्षण करायला येतात. मग तो दगड असो किंवा एखादा अनोळखी माणूस. विज्ञानासाठी तो एक निव्वळ योगायोग असेल, पण करोडो भक्तांसाठी ते महादेवाच्या जिवंत असण्याचे सर्वात मोठे जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, महादेव कुठे आहेत? ते कैलासावर आहेत की आपल्या मनात? ते कणाकणात आहेत. विज्ञान कदाचित त्यांना दुर्बिणीतून शोधू शकणार नाही, कारण ते अनुभवायची गोष्ट आहे. जसे हवा दिसत नाही पण तिचं अस्तित्व जाणवतं, तसेच महादेवाचे अस्तित्व आहे.
तुम्हाला काय वाटतं, महादेवांनी तुम्हाला कधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभव दिला आहे का? कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहून आपला अनुभव नक्की शेअर करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमय प्रवासात. तोपर्यंत ओम नमः शिवाय.